जाबाई सासुरा सासुरा ओलांडून उंबरा ग जाबाई सासुरा सासुरा कोणी कोणी काढल कोणी तू हसत राहा तू वळू नको नको पर तू माहेरी पुस पुस होईल कधी येऊ नको अडी उलट बोलू नको ग करू शिरजोरी सांगाया तर सोपे सांगाया तर सोपे पण कठीण सगळे रोज रोज कसरत तारेवरची होणार सून मी ह्या घरची रोज रोज कसरत तारेवरची होणार सून मी ह्या घरची राणी मी राजाची जमवून घेईन कशी बशी थोडी गोड थोडी मिरची थोडी थोडी गोड थोडी मिरची होणार सून मी ह्या घरची होणार सून मी ह्या घरची काय छान दिसेल ना जोडा अगदी लक्ष्मी नारायणाचा जोडा हो अगदी लक्ष्मी नारायणाचा जोडा. वहिनी कशी झाली असेल त्यांची दोघांची पहिली भेट अरे ते काय बोलले असतील एकमेकांशी काय बोलले असतील दोघे जण. मलाही तोच प्रश्न पडलाय. आता श्रीला ती मुलगी आवडली म्हणजे झालं आपल्याला ना वहिनी पहिल्या फटक्यात जॅकपॉट लागलाय. जॅकपॉटच लागलाय नाहीतर ठरता ठरत नाही मुलांची लग्न. हे जमलं पाहिजे बस. काय छान आहे ना मुलगी म्हणजे दिसायला चांगली आहे शिकली सवरलेली आहे आणि स्वभाव पण छान वाटला. हा श्रीला अगदी आनंदात ठेवेल. मी मीठ घातलं चुकून भाजीत म्हणजे मी आधी घातलं होतं परत घातलं. अगं मी पदराला गाठ मारली होती हे काय पण विसरले. तुझ्या लक्षात राहत नाही तर भरमसाठ गाठी मारतेस कशाला. आता काय करायचं भाजी खारट झाली परत करावी लागणार. थांब जरा फ्रीज मध्ये नारळ वाटलेला तो घालूया मग होईल का. कुठे गेली होती. अगं अत्यानंद महाराजांच्या सत्संगाला गेले होते. महाराजांना विचारलं मी श्रीच्या लग्नाबद्दल. काय म्हणाले. ते म्हणाले आपल्या श्रीचं लग्न लवकरच होणार आहे. हा गंडा दिलाय त्यांनी. बघू हा बांधल्यावर श्री त्या मुलीकडे आपोआप ओढला जाईल आणि ती मुलगी आपल्या श्रीकडे. काही बोलला का ग तो. काही प्रोग्रेस. अगं आज पहिल्यांदा भेटला ना एवढ्यात कसलं प्रोग्रेस काहीतरीच. हो बहिणी तुम्ही ना हल्लीच्या पिढीचं काही सांगू नका. हल्ली आहे ना ही पिढी फार पुढे गेली हो की नाही. हो हल्लीची पिढी फार पुढे गेली आपल्यासारखं नाही. हे पण त्या सायलीला भेटल्यापासून श्रीच्या चेहऱ्यावर ग्लो आलाय नाही. हो खरंच चेहऱ्यावर ग्लो आलाय. हो आलाय आज विचारूया आता श्रीला. मी विचारते पण चिडव बिडवू नका त्याला. स्वभाव माहिती ना त्याचा. एवढं असं तोंड करून बसून राहील मग चिडवल्यावर. हो काय वहिनी पटकन थोडस काहीतरी सांग. नको नको शरयू. बर महाराजांनी सांगितलंय त्याच्या जेवणात ना हा अंगारा घाला म्हणजे त्या मुलीकडे तो आपोआप ओढला जाईल. हो ते सरू ते तुझ्या अत्यानंद बाबा तुझ्या लग्नासाठी काही तूप अंगारी देत नाहीत का. देतील की पण आधी लग्न आपल्या श्रीरंगाचं आणि मग त्याच्या सरिता मावशीचं. त्याला गरम गरम पोळ्या करायला घेते जेवायला बसूया सगळे. मी श्रीला बोलाव. मी श्रीला काय गोंधळ चाललाय तुमचा. स्वयंपाक तयार आहे जेवायला बसूया रे. चला आलोच मी आजीला बोलवून येतो. पटकन ये रे. वहिनी भाजी फ्रीज मध्ये नारळ काढ. अगं आई हे सगळं फार तडकाफडकी होतंय असं नाही का वाटत आहे तुला. यू शुड टेक इट इझी. बेबी प्रत्येक लग्नाचं एक नशीब असतं. जे व्हायचं तेच होतं. आपण ठरवून काहीही करू शकत नाही. मी कुठे नाही म्हणतेय पण माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की जे माझं झालं ते श्रीचं होऊ नये. आई सुरुवातीला सगळं गोड वाटतं ग पण नंतर चटके बसायला लागतात. माझी पारख चुकणार नाही. तुझ्या वेळीही मी तुला अडवण्याचा खूप प्रयत्न केला होता पण एका पॉइंट नंतर नाही अडवू शकले. का नाही अडवलंस. का मला घरात बंद करून नाही ठेवलंस. का तू आई म्हणून तुझा अधिकार नाही वापरलास. आई मी तसं केलं असतं तर तू पळून गेली असतीस. नसते गेले. कदाचित या लग्नापासून वाचले असते मी. असून अडचण आणि नसून खोळंबा असं लग्न आहे माझं.
त्याच्यापेक्षा सरू सारखी घरात राहिले असताना लग्न न करता तर बरं झालं असतं. तुला आता तसं वाटतंय आणि तिकडे सरू लग्नासाठी तळमळती. असंच आयुष्य असतं. जे आपल्याकडे नसतं ना तेच हवं हवंसं वाटतं. पण श्रीच्या बाबतीत तसं नाही होणार. श्री हुशार आहे, माणसाची पारख आहे त्याला. तो नाही फसणार. 100 वर्ष आयुष्य आहे बघ तुला. तुझ्याच विषयी बोलत होतो आम्ही. चला जेवायला जसं का. तुला ती आवडली हे ऐकूनच पोट भरलंय माझं. आजी आज फक्त भेटलोय मी तिला. अरे पण तू प्रत्येक मुलीबद्दल असं बोलत नाहीस ना कधी. हो नाही बोललोय कारण ही मुलगी वेगळी आहे. आय मीन अरे देवा हे काय चाललंय तुमचं. शी इज जस्ट अ फ्रेंड. तुमच्या जनरेशनचा जस्ट फ्रेंड आम्हाला माहित आहे. यापुढे मी तुम्हाला काही सांगणारच नाही. नकोच सांगूस. डायरेक्ट लग्न करून आलास ना तरी चालेल आम्हाला. ओके नाही का? कठीण आहे तुमचं. मग काय म्हणाले आमचे जावई बापू. काय काय बोलणं झालं. काय ग काय झालं. डोळ्यात पाणी का आलं तुझ्या. सासरी जायचं म्हटल्यानंतर सगळ्याच मुलींच्या बाबतीत होतं हे असं. डोळे सतत ओले राहतात. पण आता ठरलंय ना तुझ्या बाबांचा विचार कर. तुझे बाबा चालायला लागतील हे तुझं स्वप्न पूर्ण होणार आहे. तेव्हा आता माघार घ्यायची नाही. माझा विश्वास आहे तुझ्यावर. तू तुझ्या आईला कधीही खोटं पाडणार नाहीस हे माहित आहे मला. नाही खोटं पाडणार. तू म्हणतेस ते बरोबरच आहे कदाचित. मला चांगल्या गोष्टींचा विचार करायला हवा. बाबा चालायला लागतील ना ग. त्यांना पंढरपूरच्या वारीला चालत जायचंय. तुझं लग्न झालं ना की मी जाईन तुझ्या बाबांच्या सोबत. त्यांना सोबतही आणि परमार्थही. तू खरंच जाशील त्यांच्या बरोबर. हो. ऑपरेशन झालंच नाही तर कुठून जाणार ते आणि कशी जाणार मी. का नाही होणार ऑपरेशन. ऑपरेशन होणारच. नाही बघवत ग त्यांचा त्रास माझ्याने. कुणाची माझी बाई ती. आणखी काय काय म्हणाले जावई बापू. हेच की फार नट्टापट्टा नाही करायचा आणि असे ड्रेस वगैरे नाही वापरायचे. आता साडी नेसायची. मग त्यासाठी एवढं रडायचं कशाला. नाही आवडत काही काही पुरुषांना आपल्या बायकांनी असा नट्टापट्टा केलेला. नाही घालायचं. हे बघ जानवी तू आता मोठी झालीयस. समंजसही आहेस. माहेरी कितीही लाडाकोडात वाढलेल्या मुलीला सासरी गेल्यानंतर तिकडच्या रीतिरिवाजानुसारच वागावं लागतं. हीच जनरीत आहे. त्याला तू किंवा मी काहीही करू शकत नाही. सगळ्याच मुलींना असल्या तडजोडी कराव्या लागतात. आपली आवड निवड बाजूला ठेवून जे काही असेल ना त्यातच ऍडजस्ट करावं लागतं. आता मी नाही का कुठलीही हौस मौज नाही पण तरी देखील तुझ्या बाबांबरोबर संसार करतेच आहे ना मी. उद्या ऑफिसात जायचंय ना. हे बघ आणि उद्या ऑफिसला गेल्यानंतर आधी राजीनामा देऊन टाक. कळलं. सायली मॅडम काय घेणार तुम्ही. चहा कॉफी. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग.
बरं, रॉ मटेरियल वाल्याबरोबर आज मीटिंग झाली पाहिजे. येस सर. बाकी आजचे काय काय प्लॅन्स आहेत? नाही, तुमचा आजचा दिवस खूप पॅक्ड आहे सर. ऑलराईट, थँक्यू. हाय श्री, गुड मॉर्निंग. हो, गुड मॉर्निंग. आज सकाळी सकाळी इकडे तुम्ही? ऍक्च्युली माझ्याकडे मॉर्निंग शोची 2 तिकीट होती. विचार केला तुला विचारावं. मला आवडलं असतं पण पॉसिबल नाहीये. मग उद्याची आणू का? नो थँक्स. मग परवा? सॉरी. सर, आपले क्लायंट आले. ओ हाय, गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. तुमचीच वाट बघतोय. या. हा माझ्याशी असं का वागतोय? मॅडम, आज श्री सर खरंच खूप बिझी आहेत दिवसभर. म्हणून हा माझ्याशी नीट बोलत नाहीये. मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली तर, म्हणजे तुम्हाला राग येणार नसेल तर. सांगा. सॅली मॅडम, तुम्हाला जर श्री सरांचं मन जिंकायचं असेल ना, तर त्यांच्या आयांची मनं तुम्हाला जिंकायला लागतील. त्यांच्या मनात शिरण्याचा तो सोपा मार्ग आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, एक मिनिट. येस सर. ओके सर, येते. एक्सक्यूज मी, मला आज जायला लागेल. हा जानू. जानू, मी तुला थोड्या वेळाने करू प्लीज. या या. लिपस्टिक लावणं म्हणजे नटव्या दिसतात. पैंजण घालणं म्हणजे साडी घालणं. काय झालंय जान्हवी? तू अशी गप्प गप्प काय आहेस? नाही, असं काहीच नाही. काहीतरी झालंय. बघ, तू विचार करणारी मुलगी आहेस मला माहितीये, पण आज तू विचार करतेस म्हणून गप्प नाहीयेस. तू गप्प आहेस कारण तू अपसेट आहेस. काय झालंय मला सांग. कशामुळे तू अनहॅपी आहेस? काही नाही ग, असंच जरा लग्नाचा विचार करत होते. ओ अगं, तुझं होईल ग लग्न. एखाद्या छानशा राजकुमाराबरोबर होईल. यू डिझर्व इट. नाही अगं, तसं नाही. मग मी असा विचार करत होते की नवरा बायकोचं नातं कसं असतं, लग्नानंतर मुलीने कसं वागायचं. अगं एवढंच ना, त्यात एवढं अपसेट होण्यासारखं काय आहे? मला असं वाटतं की नवरा आणि बायको हे एकमेकांचे फ्रेंड्स असायला हवेत. त्यांनी एकमेकांना समजून घ्यायला हवं, एकमेकांच्या आवडीनिवडींना रिस्पेक्ट द्यायला हवा. छान वाटतं ऐकायला, पण प्रत्यक्षात नवरा सांगत असेल ना, तसंच बायकांना वागावं लागत असणार. ते ओल्ड फॅशन झालं. आता माझ्या ताईलाच घे ना. तिचा नवरा तिला म्हणतो की तू स्कर्ट घालायचं नाही, पण ती घालते. तिला नाटक बघायला आवडतं, त्याला आवडत नाही. ती तिच्या मैत्रिणीबरोबर जाते. ताईचा नवरा तिला म्हणाला की तू घरी बस, नोकरी करू नकोस. पण ती म्हणाली मी घरी बसून करू काय, पोळ्या लाटू. माझ्या शिक्षणाचा आणि माझ्या स्किल्सचा उपयोग कधी होणार? माझ्या आईबाबांनी एवढं मला शिकवलंय, त्याचा उपयोग कधी होणार? बायकांनी नोकरी करणं हे मला आवडत नाही. हॅलो जान्हवी, मी तुझ्याशी बोलते. माझं लग्न ठरलंय. हा? काय? कधी? कोणाशी? आणि तू मला आत्ता सांगतेस एवढं थंडपणे? तू सरांना सांगितलंस का? नाही, अजून कोणालाच नाही सांगितलंय. पहिल्यांदा तुलाच सांगते. आर यू नॉट हॅपी अबाउट युअर मॅरेज? नाही, आय एम व्हेरी हॅपी. काय नाव आहे त्याचं? त्यांचं नाव अनिल आहे. त्यांचं? तू त्याला अहो जहो करणार आहेस? ते काही असं, मी त्याला ए जिजूच म्हणणार आहे. आणि पार्टी कधी देतेस? तू सांगणार कधी आहे सगळ्यांना? बाकीच्यांना मी सांगेन. तू आत्ता कोणाला बोलू नकोस काही. हा बरं, ओके. आय एम व्हेरी हॅपी फॉर यू. कॉंग्रॅच्युलेशन्स. बरं, आता मला जावं लागेल, त्याला फोन करावा लागेल, नाहीतर तो अपसेट होईल. जस्ट अ मिनिट. सर, फक्कड चहा घ्या, सगळा थकवा दूर होईल. थँक्यू.
बरं, ही डायरी तेवढी शिवदे मॅडमकडे दे. हा. ए हा सर. मला सांग, तुझं लव्ह मॅरेज झालंय ना? हो. का साहेब? नाही, मग तू प्रेमात पडतोयस हे तुला कसं कळलं? लोखंड कसं लोह चुंबकाकडे खेचलं जातं तसं माझं झालं होतं सर. तिच्या घराकडे मी खेचला जायचो. नुसती गॅलरीतून दिसली ना तरी जीव कसा भांड्यात पडायचा माझा. मग पुढे? पुढे काय, 2 वर्ष देवींचं दर्शन फक्त लांबून झालं. मग घरातल्यांकडून कळलं की तिचं लग्न ठरलंय. मग एक दिवस डायरेक्ट विचारलं. मग ती हो म्हणाली? हो म्हणेल ती बायको कसली. खूप नखरे केले. तुमचं शिक्षण कमी आहे म्हणून, आई बाबांना कसं दुखवायचं. पण मी पण तिचा पिच्छा सोडला नाही. गळ्यात काळं दोरं बांधलं आणि मग गप बसलो. प्रेम करायचं तर कसं जीवाला लागलं पाहिजे. बरं, तू आता खुश आहेस ना? आणि खूप खूप खुश आहे सर. सर, पण तुम्ही हे सगळं मला का विचारताय? अरे सहज विचारतोय, काही खास नाही काही. सर मी निघू? हो जा की. आणि थँक्यू. ओके सर. भागीरथी मॅडमना ना क्रीम, ऑरेंज हे रंग खूप आवडतात. नाही सांगणार मी कोणाला. सायली मॅडम, मी नाही सांगणार भागीरथी मॅडमना. हो हो, तुमचं सरप्राईज मी कशाला स्पॉइल करू. बाय, थँक्यू, ठेवते. होय, काय झाला? झालं कामाला? साहेबांची ना पूर्ण वाट लागली. ही महामाई कशी काय आवडली साहेबांना? अरे काय बोलतोयस तू? अहो साहेबांना लवेरिया व्हायला लागलाय. कशावरून? मला विचारत होते, तू प्रेमात कधी पडलास हे तुला कसं कळलं? 3 वर्षापासून ओळखतोय साहेबांना. अगदी देव माणूस. कुठल्याही बाईकडे नजर वर करून बघत नाही. आणि आवडून आवडून आवडली कोण? ही सायली मॅडम. तुम्हाला सांगतो ना, ही सायली मॅडम साहेबांच्या डोक्यावर मिरे वाटणार आहे. ते तर ऑलरेडी सुरुवात झालीये. पळता भुई थोडी करून सोडते ना साहेबांना. साहेब एवढे हुशार आहेत. आणि सायली कशी काय आवडली त्यांना? त्याचं काय ना नंदन, तुझे श्री साहेब आहेत ना, ते भागीरथी मॅडमच्या शब्दाबाहेर नाहीयेत. पण तसं पाहिलं तर मला सांग, काय वाईट आहेत रे सायली मॅडम? हुशार आहेत, श्रीमंत आहेत, आणखीन काय हवं? नाही नाही नाही, साहेबांना कशी समजून घेणारी, त्यांच्यासारखी स्वभावाला चांगली बायको मिळायला हवी. सायली मॅडम आहे ना, ही माणूस म्हणून काय व्यवस्थित नाही हो. बरोबर, कळलं. जा कामाला. राहिलं. हॅलो भागीरथी मॅडम, गुड न्यूज आहे. हॅलो, विजय सहकारी बँक, बोला. हॅलो, बोला. ते कोण बोलतोय? मी गीता बोलते, बोला. काय काम आहे? मला त्या या आपल्या जान्हवी मॅडमशी बोलायचं. कशाच्या संदर्भात? ते आपलं पर्सनल बँकिंग संदर्भात. हा हा हा, एक मिनिट, मी लाईन ट्रान्सफर करते. हा, अनिलचा फोन आहे. हॅलो, हॅलो, मी जान्हवीच बोलतेय. हॅलो,
फोन कट झाला होता का? हॅलो हॅलो ब्लँक कॉल्स हा? तुम्ही एकमेकांना मॅडम आणि सर बोलावता का? म्हणजे तुमचं असं असणार आहे का? मॅडम जरा एक कप चहा मिळेल का? सर जरा ऐकलत का? मॅडम आणि सर चांगलंय. नाही अगं असं काही नाहीये. आणि मॅडम म्हणाले असतील तर ते अनिल नसतील. अच्छा झुटी.